दरम्यान सरकारची भूमिका कळल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीयेत असं विखे पाटलांनी म्हटलंय। जरांगेंची भेट घेऊन सरकारचे निर्णय सांगणार असल्याचंही विखे पाटील म्हणतात। तर 961 गुन्ह्यांपैकी 61 गुन्हे मागे घेण्याचे बाकी आहेत। मराठा आंदोलकांवरील जवळपास 95% गुन्हे मागे घेण्यात आल्याचंही विखे पाटलांनी सांगितलं। सरकारने कार्यवाही केलेली आहे। आता त्याच्यामध्ये जे काही उणिवा दिसत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मान्य जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे, तर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून म्हणजे त्यांना या सगळ्या उणिवा शासनाने कशा दूर केल्या, काही गैरसमज असतील त्यांचे, तर ते आपल्याला दूर करता येतील। परंतु मला वाटतं अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने टाकलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर ते काय उपोषण करणार नाही अशी मला खात्री आहे। नाही, मी त्यांना माझंही सांगणं, साधारण 950 गुन्हे होते दाखल झाले, 961 काहीतरी। आता फक्त काहीतरी 64 गुन्हे फक्त मागे घ्यायचे राहिलेले आहेत, बाकी सगळे घेतलेले। आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे तुम्ही लोकांच्या घरात गेलात, घरात पेटवण्याचा प्रयत्न केला, बरेच त्यांची भूमिका आहे की त्या थोडेसे ते कलम मवाळ करावे। आता तो काय अधिकार आम्ही त्याच्यावर मी विभागाला तपासून घ्यायला सांगितलंय, काय आपल्याला मदत करता येईल। पण मला वाटतं जवळजवळ 95% गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत।